रोजी नेवासे पाटलांची मी कन्या. बालपणीच माझा विवाह ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झाला आणि हळूहळू मला कळायला लागलं की जो माणसाबरोबर माझा विवाह झालाय तो कोणी साधा सुधारण माणूस, तर जगाला नवी ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच. त्या काळी बाळांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं बरं, हाच नियम होता. आणि अशातच शेठजी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी जायचं. एकदा शिक्षणाचा प्रसार करताना फरार नावाच्या ब्रिटिश त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा ना, सो एज्युकेशन इज अ रूम इन लाईफ, बट व्हेन वुमन वॉज एज्युकेटेड देन हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही मात्र वुमन्सला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅक मिस्टर फुले. मग काय करायले आणि आले माझ्याकडे. नुसते आलेच नाही तर हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, वेगवेगळे चार हाच माझा ध्यास. मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि हळूहळू काव्य सुद्धा रचू लागले. मी अशातच पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी तेथील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शाळेत जाताना शाळेतून आल्यावर मी एकदा त्यांना म्हणाले, तुम्ही म्हणायचं ना, शेळीपाट्यासारखं जगून काम तमाम करण्यापेक्षा वाघासारखं जगून नाव मोठं करा. पण समाजाचं, पण धर्माचं, धर्म कुणाला म्हणून कोणी सुरू आहे. इतका तकला असू शकतो का हो कुठला धर्म? एखादा माणूस शिकल्याने कुठला धर्म बुडतो? अहो, माणसासाठी धर्म असतो की या धर्मासाठी माणूस? सावित्री, आपण जे शिक्षणाचे कार्य हाती घेतले ना, त्याचे साधं सुद्धा नाही. त्यामुळे छोटी मोठी अडथळे येतच राहणार. ते तर सोडा, मी शाळेत जाताना माझ्यावर शेण फेकलं, ते मी सहन केलं. चिखल मांडला, ते पण मी सहन केलं. पण आज तर हद्दच पार झाली. मी शाळेत जाताना एक दुष्ट मनुष्य माझ्या समोर येऊन बोलतो, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या मुलीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे की हे शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, मी सुद्धा एक शिक्षिका. घेतली तशी सटकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं, आता आलायस थोबाड फुटले. पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगली. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच याला बळी पडत आलेली आहे. आता एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला तर तिची काय चूक? तिने कशासाठी जायचं? तिला कोपऱ्यात बंद करून ठेवायचं? म्हणूनच आम्ही आवाज उठवला आणि इंग्रज सरकारकडून सतीबंदीची प्रथा सुद्धा सुरू करून घेतली. आणि एक दिवस विधवा महिला काशीबाई आम्हाला म्हणताना दिसल्या, नाही जगायचे मला मरायचे, मला मरू द्या. पण आम्ही त्यांच्या मागे ठाम उभं राहिलो. त्यांचे आई बाबा झालो. त्यांचं मोठ्या आनंदाने बाळंतपण केलं आणि त्यांच्या मुलाला दत्तकही घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. स्वतःची बेअब्रू झालेली बघून अनेक स्त्रिया आज आत्महत्या करताना दिसतात आणि यासाठीच ज्योतिरावांनी ठिकठिकाणी फलक लावले आणि सर्व स्त्रियांना, ज्या स्त्रियांची बेअब्रूच्या भयानं अज्ञानातून आत्महत्या करत असतील, त्यांनी आनंदात ज्योतिरावांच्या बाल प्रतिबंध हत्यागृहात येऊन बाळंत व्हावे. मूल हवं असल्यास घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू. आणि असं बघता बघता आम्ही 100 बाळंतपणे केली. त्या रांगणाऱ्या, दुडू धावणाऱ्या बालकांनी मात्र आमचं अंगण भरून जायचं.
शेठजी आम्हाला सोडून गेले. आणि तेवढ्यातच पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. माणसं किड्या मुंग्यांसारखी मरायला लागली. मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचे. त्याने हॉस्पिटल सुद्धा उभारलं. आम्ही पुण्यात रुग्णांचा उपचार करत होतो, परंतु प्लेग हा संसर्गजन्य होता आणि तो कधी ना कधी आम्हाला सुद्धा होणार होता. परंतु ज्या समाजासाठी आम्ही जगलोय त्यासाठी जर मरण पत्करावं लागत असेल ना, तर मरण ये, तुझे स्वागत आहे. शेवटचा प्रश्न होता यशवंताचा. माई, अगं शेवटचं इंजेक्शन राहिले, कोणाला देऊ? मी म्हणाले त्याला, या बालकाला दे. याने अजून नीट दुनिया सुद्धा बघितली नाही. वाळलेलं झाड कधीतरी कोसळणारच. त्यावेळी यशवंताचे पाण्याने डबडबलेले डोळे मी बघितले. एक मिनिट थांबा ना, मला माझ्या सहकार्यांचं ना एकदा चेहरे आठवले. शेठजी, तुम्ही? यशवंत, अरे बघ कोण आले ते. यशवंत! वा,